पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। ठाकरे बंधू आता संयुक्त सभा घेण्याची शक्यता आहे। प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे। सभेच्या परवानगीसाठी आता ठाकरे सेनेने महापालिकेला या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र लिहिलेलं आहे। शिवाजी पार्क मैदान 12 जानेवारीला मिळावं यासाठी पत्र लिहिण्यात आलं, तर मनसेकडून 11 जानेवारीला मैदान मिळावं यासाठी महापालिकेला पत्र पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या मैदानाच्या परवानगी संदर्भात पालिका कोणता निर्णय घेते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे। युतीची अधिकृत घोषणा येत्या आठवड्यामध्ये होऊ शकते। 6 प्रमुख पालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं लोकांना आत्मविश्वास आल्याचं महत्त्वाचं विधान देखील राऊतांनी केलं आहे। पण ठाकरे बंधूंना हा प्रश्न का विचारता? आम्ही बघू ना। मी ज्या अर्थी तुमच्यासमोर बोलतोय की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढतायत। महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन। बरं का? तसं आहे ते। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। पण ही लढाई 29 महानगरपालिकांपेक्षा ही लढाई मुंबईची। येत्या आठवड्यामध्ये ती घोषणा व्हायला हरकत नाही। चांगलं समीकरण आहे। लोकाला कळतं असे समीकरण का तयार होतात? जेव्हा जनाधार संपतो, जेव्हा तुमचा आधार संपतो, तेव्हा असे समीकरण तयार होतात। असं आहे। त्यांना एकत्र यायला काही मनाई नाही आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे। पण विजन काय? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा। देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं। मुंबईचा संपूर्ण विकास, मुंबईची आज बघा, जगातला कुठलाही व्यक्ती होता, तुम्ही जाऊन बघा मुंबईला। आमचा दावा पक्का आहे की 2029, 2035 आणि 2047च्या विकसित मुंबईचा जो प्लान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे, या प्लानचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही। असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर आली। आरपीआय कडून बैठकीमध्ये 8 ते 10 जागांची मागणी करण्यात आली। कलिना, चेंबूर, गोरेगाव, धारावी या भागातील जागांवर आरपीआयचा दावा आहे। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती दिली। या बैठकीमध्ये मंत्री आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते, तर आरपीआय कडून नेते अविनाश म्हातेकर, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि विवेक पवार यांची उपस्थिती होती। आजची बैठक भाजपचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी आयोजित केलेली होती आणि आम्हालाही त्या बैठकीची अपेक्षा होतीच, कारण आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आमचा पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीमध्ये आहे। भाजपबरोबर आमच्या ठरलेली जी युती आहे ती युती होणारच, याच्यामध्ये काहीची शंका नाही। आणि भाजपबरोबर जागांचं जे वाटप आहे त्या वाटपांची आता इथून पुढे सुरुवात होईल। आम्ही काही ठराविक जागा ज्या आमच्या असतात त्या ठराविक जागा आम्ही त्यांच्याकडे मागणार आहोत आणि त्यांच्याबरोबर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। ते आमचं की आता आमच्याकडे कमीत कमी नाही म्हटलं तरी 20-25 का तरी प्रमुख जागा आहेत की ज्या जागा आम्हाला हव्या असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।